नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 16 तारीखला सगळ्या महापालिकांचे निकाल लागून आता जवळजवळ एक आठवड्याचा काळ लोटून गेलेला आहे. आणि त्यानंतर जितकी उलथापालथ मुंबई महापालिकेची सत्ता गमावली म्हणून मातोश्रीवर नसेल किंवा शिवसेना भवनात नसेल, त्यापेक्षाही अधिक घुटमळलेला जीव बघायचा असेल तर काही माध्यमांमध्ये, काही वाहिन्यांमध्ये बघता येतो. कशामुळे गेलं, का गेलं, का अमुक केलं नाही, का तमुक केलं नाही, असं एकमेकाला जाब विचारणारे चर्चा मला बघायला मिळते. यापैकी एका अशा संपादकीय मंडळाच्या चर्चेत पुढारी चॅनेलवरचे जे काही निवडक 5-6 संपादक मंडळी आहेत त्यांच्याबरोबर माझाही संवाद झालेला आहे आणि इतरही होतो. पण मला लक्षात राहण्यासारखा म्हणजे मुंबई तक नावाचं जे मराठीतलं आज तक वाल्यांचं चॅनेल आहे, त्यावर अजूनही ते ह्या महापालिका निवडणुकीतून आणि त्यात उबाठा शिवसेनेला बसलेल्या दणक्यातून बाहेर पडलेले नाही. आणि मग यातून परत सावरायचं असेल तर काय केलं पाहिजे याची चर्चा किंवा आत्मपरीक्षण किंवा अभ्यास आणि चिंता जितकी उबाठा शिवसेनेच्या गोटात नसेल तितकी त्या मुंबई तकवर किंवा आणखीन कुठे असलेली दिसते. आणि म्हणून हा विषय मला चर्चेत घ्यावासा वाटला. कारण त्या चर्चेमध्ये परत शिवसेनेने उभं राहायचं असेल तर काय केलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी 23 जानेवारीला सुरू झाली आणि त्यानिमित्ताने जो सोहळा साजरा करण्यात आला तिथे राज ठाकरे हजर राहणार की नाही याची घालमेल जितकी माध्यमांमध्ये होती तितकी उबाठा शिवसेनेच्या गोटात सुद्धा नव्हती. नाही येणार. उबाठाच्या पक्ष नेतृत्वाने किंवा त्यांची उबाठाची व्यवस्था बघणारे आहेत त्यांनी एक गृहीत धरलं होतं की राज ठाकरे ते सगळं विसरा. ज्या प्रकारे डोंबिवलीमध्ये आणि इतरत्र मनसेचे नवे नगरसेवक शिंदे गटात गेलेले आहेत किंवा त्यांच्याशी सहभागी झालेले आहेत, त्यानंतर मनसे शिवसेना उबाठा युती किंवा ठाकरे ब्रँड वगैरे हा विषय संपला आहे हे गृहीत उबाठाच्या लोकांनी धरलं होतं आणि त्याचं प्रतिबिंब त्या दिवशीच्या सोहळ्यामध्ये पडलेलं होतं. आज त्यासाठी संजय राऊत हे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना त्या समारंभाला हजर राहण्याचं आमंत्रण सुद्धा देऊन आले होते. पण तरीही मनसैनिकांच्या पैकी बरेच लोक किंवा बहुतांश लोक त्या सोहळ्याकडे फिरकलेले नव्हते आणि बातम्याच बघितल्या तर त्या समारंभापूर्वी किंवा तो सोहळा सुरू होण्यापूर्वी राज ठाकरे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू असलेले बाळा नांदगावकर हे त्या समारंभ स्थळाच्या जवळून गाडीतून इकडे तिकडे बघून निघून गेले, रेकी करून वगैरे निघून गेले आणि नंतर राज ठाकरे आले, त्यांच्याबरोबर आले. पण याची चिंता माध्यमातल्या पत्रकारांना जितकी होती तितकी उबाठाच्या लोकांना नव्हती असं मी का म्हणतो हे लक्षात घेतलं पाहिजे. या जन्मशताब्दी सोहळ्याचा उद्धव ठाकरे गटाकडून जो सोहळा साजरा करण्यात येत होता आणि ज्याची तयारी करण्यात आली होती त्यापैकी कुठल्याही पोस्टरवर वगैरे राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा नव्हता. हे सुद्धा मला बातम्यांमधून कळलं. आणि फोटो नव्हता याचं कारण सरळ आहे की आपण फोटो टाकायचा आणि ऐनवेळेला राज ठाकरे आले नाहीत तर आपण तोंडगरशी पडू, पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतील, लोक त्यावर चर्चा करतील. त्यापेक्षा या सोहळ्यामध्ये कुठेही राज ठाकरे यांचा फोटो दिसता कामा नये याची काळजी घेतली गेली. पण ऐन वेळेला राज ठाकरे येऊन दाखल झाले. सांगण्याचा हेतू असा की प्रॅक्टिकली उबाठा शिवसेनेचा या महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झालाय. याचा अर्थ उबाठा संपला असं मी मानत नाही. कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना इतक्या सहजासहजी संपत नसते, ती बाउन्स बॅक होत असते. मी यापूर्वी अनेकदा सांगून झालेले 1975 ते 85
या कालखंडामध्ये 10 वर्षात शिवसेना संपली असं अनेक जण म्हणत होते, पण म्हणून शिवसेना संपली नाही. 1985च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना बाउन्स बॅक झाली, मुंबईत परत आपल्या पायावर उभी राहिली आणि तेवढ्यावर न थांबता अवघ्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रात घोडदौड असं म्हणत बाळासाहेबांनी बघता बघता पुढच्या 4-5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. मुंबई ठाण्यापुरता मर्यादित असलेला त्यांचा पक्ष किंवा संघटना हा राज्यातला एक महत्वाचा आणि 2 नंबरचा पक्ष होऊन गेला होता 1990च्या निवडणुकीत. आणि त्या भीतीपोटी पहिल्यांदा शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी काँग्रेसला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गठबंधन करून निवडणुकीत उतरवलं होतं. इतकी शिवसेनेचे हातपाय महाराष्ट्रात पसरले होते. किंवा पक्ष असा संपत नसतो याचा सगळ्यात मोठा हा शिवसेनेचाच इतिहास आहे. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता गमावली. भाजपचे 89, एकनाथ शिंदेचे 29 आणि उभाटा सेनेचे 65 किंवा ठाकरे बंधूंचे 71 आणि शिंदे फडणवीस यांचे मिळून 118 एवढे नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आलेत. म्हणून शिवसेना उभाटा संपली असं मी अजिबात मानत नाही. ठाकरे बंधूंचा जी काय जादू, राजकीय जादू आहे ती संपली असं मी अजिबात मानत नाही. आणि त्यामुळे ती संपली आहे तर ती आता रिवाईव्ह कशी होईल याची चिंता अगदी उभाटाच्या समर्थक पत्रकारांनी करायला नको. तितकीच शिवसेना परत आली तर काय याची चिंता शिवसेना उभाटाच्या विरोधकांनी सुद्धा करण्याचं कारण नाही. कारण राजकीय पक्ष, संघटना, भूमिका या इतक्या सहजासहजी संपत नसतात. आज ज्या पक्षाचं नाव सुद्धा सहसा माध्यमांमध्ये महिनोन-महिने, वर्षानुवर्ष घेतलं जात नाही, तो शेतकरी कामगार पक्ष सुद्धा अजून संपलेला नाही आहे. कुठे ना कुठे चिरकुट आहे. जनता दल कुठे ना कुठे चिरकुट आहे. एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या छोट्या शहरामध्ये दिसतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शिवसेना बाउन्स बॅक कशी होईल, शिवसेनेचं पुनरुज्जीवन कसं होईल यासंबंधी जी माध्यमातून चर्चा चालू आहे त्याचा थोडा उहापोह करावा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आणि प्रामुख्याने माझं लक्ष जे आहे ते मुंबई तक या युट्यूब चॅनेलवर, आजतकच्या युट्यूब चॅनेलवर तिथल्या रिपोर्टर, संपादक मंडळींनी जी एक चर्चा केली ती मी बघितली, मी ऐकली. आणि मला सगळ्यात कौतुक वाटलं असेल तर स्वतःला कट्टर शिवसैनिक समजल्यासारखं वागणारी अनुजा नावाची जी मुलगी आहे तिच्या प्रामाणिकपणाचं मला कौतुक करावं असं वाटतं. अख्खी निवडणूक चालू असताना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यापेक्षा आवेशात बोलणारी ही मुलगी, हिने मात्र शिवसेनेसाठी आत्मपरीक्षण केलेलं दिसतं, जेवढं बाकीच्यांनी केलेलं नाही. आणि म्हणून मग पत्रकार म्हणूनही तिचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण मध्यंतरीच्या काळात मी पण तिच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे आणि अनेकांनी अनुजाची खिल्ली उडवलेली आहे. पण या परवा बघितलेल्या चर्चेमध्ये अतिशय दुर्लक्षित होणारा एक मुद्दा या तरुण मुलीने इतका ठळकपणे मांडला, तो कौतुकास्पद आहे. एक उत्तम पत्रकारासाठी पाठ थोपटण्यासारखी गोष्ट आहे. किती काही झालं तरीही गिरणगाव, मध्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि शिवसेनेने म्हणजे उभाठा शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी, ठाकरे बंधूंनी या गिरणगावातले आपले बालेकिल्ले शाबूत राखले याची चर्चा सगळ्या माध्यमात चालू असताना ती किती पोकळ चर्चा आहे हे परत अनुजाने सांगावं याचं कौतुक आहे. कारण इतर कोणाही पेक्षा त्या पत्रकारांमध्ये अनुजा ही सगळ्या निवडणूक काळामध्ये हिरिरीने शिवसेनेची, उभाठाची बाजू मांडत होती. आणि अशा वेळेला ते अपयश वरवरचं नाही किंवा ते यश, गिरणगावातले बालेकिल्ले राखल्याचं यश दिसतं तेवढं ते भक्कम यश नाही हे त्या मुलीने सांगितलं याचं मला कौतुक आहे. कारण बालेकिल्ला म्हणजे गिरणगावाच्या भागामध्ये दीर्घकाळ शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे. आज उद्धव ठाकरे या नावाचं गारुड राहिलेलं आहे वगैरे म्हणतात. पण तरीही
या निवडणुकीचे निकाल हा उबाठा शिवसेनेसाठी, ठाकरे ब्रँड आणि ठाकरेंच्या पक्षासाठी धोक्याची घंटा आहे, हे अनुजाने स्पष्ट केलं. म्हणून मला त्या मुलीचं कौतुक आहे. बालेकिल्ले राखले. उबाठा सेनेने मध्य मुंबई किंवा गिरणगाव या परिसरामध्ये, मराठी बहुल भागामध्ये आपल्या जागा परत एकदा निवडून आणल्या, बहुसंख्येने निवडून आणल्या. ही गोष्ट सगळे अधोरेखित करतात. पण त्या जागा निवडून आणल्या, तिथे पराभूत झालेला भाजपचा किंवा एकनाथ शिंदेचा उमेदवार जो आहे त्याच्या आणि जिंकलेल्या उबाठा सेनेच्या नगरसेवकांमध्ये मतांचं जे अंतर आहे ते किती नगण्य आहे. आणखीन 4-5 वर्षामध्ये किंवा पुढल्या निवडणुकीपर्यंत ते अंतर पार करून उबाठा शिवसेनेला भाजप किंवा एकनाथ शिंदे मागे देखील टाकू शकतील. ही ती धोक्याची घंटा आहे आणि ते दाखवण्याचा प्रामाणिकपणा अनुजाने दाखवला, म्हणून तिचं कौतुक करणं भाग आहे. तिलाही खंत आहे, तिच्या चेहऱ्यावरून ती लपत नाही. पण नुसती खंत करून चालत नाही. आपल्याला जी भूमिका आवडते त्या भूमिकेमध्ये जो दोष असेल, त्याच्या कारवाईमध्ये, अंमलबजावणीमध्ये दोष असेल, तर तो योग्य वेळी सांगितला पाहिजे. आणि सांगितल्यानंतर तो दूर करण्यासाठी जेवढी काय आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढे केले पाहिजेत. आणि ते जर ही मुलगी करत असेल तर तिचं शिवसेनेसाठी, उबाठासाठी पक्षपाती असणं हे मी स्वागतार्ह मानतो. पण अर्थातच उबाठा शिवसेनेमध्ये अनुजाने व्यक्त केलेली जी चिंता आहे त्याकडे किती लक्ष दिलं जाईल याची मला शंका आहे. अभिजित करंडे किंवा साहिल जोशी वगैरे बाकीचे जे कोणी त्यांच्या मुंबई तकवरचे पत्रकार आहे ते फार पोकळ बोलत होते, फार अकॅडमिक बोलत होते, फार बौद्धिक बोलत होते. पण व्यवहारिक प्रॉब्लेम जो आहे तो जर या मुलीने बोलून दाखवला असेल तर तिची पाठ थोपटणं माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. असो, या निमित्ताने या चर्चेमध्ये अनुजाने सांगितलेली एक मोठी गोष्ट आहे की गिरणगाव, बालेकिल्ले राखले वगैरे वगैरे बोलताना भाजप, शिंदे आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार यांच्यामध्ये, ठाकरे बंधूंचे उमेदवार याच्यामध्ये फार किरकोळ फरक आहे, 2-3-4% पण जिथे भाजपने किंवा एकनाथ शिंदेच्या युतीने, महायुतीने यश मिळवलं पश्चिम उपनगरामध्ये किंवा पूर्व उपनगरामध्ये किंवा इतर अमराठी भागामध्ये वगैरे, तिथे उबाठा शिवसेना, ठाकरे बंधूंचे उमेदवार आणि शिवसेना भाजपचे उमेदवार यांच्यामधला फरक प्रचंड आहे. तो गाठणं, तो तोडणं हे पुढल्या काळामध्ये उबाठा शिवसेनेसाठी बिलकुल सोपी गोष्ट नाही. आणि उलट त्यांनी जिंकलेल्या जागा आहेत तिथलं अंतर तोडणं भाजप महायुतीला सोपं आहे. ही गोष्ट फार महत्वाची या मुलीने दाखवून दिली. असो, पण या निमित्ताने त्या मुंबई तकच्या संपादकीय मंडळाचे जे काही गप्पा असतात त्यामध्ये एक विषय चर्चेचा झाला आणि तो असा होता की शिवसेनेला परत आपल्या पायावर उभं राहायचं असेल, बाउन्स बॅक करायचं असेल तर काय काय केलं पाहिजे याचा उहापोह झाला. की परत एकदा शाखा बांधाव्या लागतील, शाखामध्ये नित्य नेमाने नेतृत्वाला जावं लागेल, तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, पाठीराख्यांना मोटिवेट करावं लागेल, प्रोत्साहन द्यावं लागेल, प्रसंगी आवश्यक ती मदत द्यावी लागेल, बळ द्यावं लागेल. ही चर्चा म्हणून ठीक आहे, ही चर्चा कुठच्याही मंचावर होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की ते प्रोत्साहन देण्यासाठी उबाठा शिवसेनेचं नेतृत्व काय करणार आहे आणि करणं शक्य होतं तर त्यांनी निवडणुकीच्या आधी का केलं नाही याही प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. किंबहुना 5 जुलै पासून 16 जानेवारीला मतमोजणी होईपर्यंत काय केलं याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून मी जो विषयाचं हेडिंग दिलेलं आहे, आयडिया चांगली आहे,
शिवसेनेचं पुनरुज्जीवन होणं, एक पक्ष पुन्हा एकदा जोमाने आपल्या पायावर उभा राहणं, ही कल्पना खूप चांगली आहे. भले तुम्ही बाजूचे असा, विरोधक असा, पण कुठच्याही प्रयत्नांची पाठ थोपडणं हे मला आवश्यक वाटतं, योग्य वाटतं. आणि म्हणून शिवसेनेला संजीवनी कशी देता येईल, शिवसेनेचं पुनरुज्जीवन, उभाठा शिवसेनेचं, ठाकरे बंधूंच्या आपल्या करिश्माचं पुनरुज्जीवन कसं होईल, याबद्दल जर बोललं गेलं असेल तर तात्विक वैचारिक विरोध मी जरूर करेन, पण प्रयत्नांची पाठराखण करणं, त्याचं कौतुक करणं मला योग्य वाटतं. आणि म्हणून उभाठाच्या नेतृत्वाने आपापल्या परीने शाखांमध्ये जाणं, शाखा नव्या जोमाने उभं करणं आवश्यक आहे. हे जरी सांगितलं असलं तरी ती घंटा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांच्या गळ्यात बांधायची कुणी, हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ती गोष्ट माहितीये ना, की मांजर येऊन उंदराची शिकार करतं, अशा वेळेला मांजर येतं याची चाहूल आपल्याला कशी लागणार? मांजर पायाचा, पावलांचा आवाज न करता दबल्या पावलांनी येतं आणि त्यामुळे ते कधी आलं त्याचा पत्ता लागत नाही. तेव्हा घाबरलेल्या उंदरांची एक बैठक होते आणि त्या बैठकीत मांजर येत असल्याची चाहूल आपल्याला लागली पाहिजे. म्हणून काय करता येईल, म्हणून उपाय शोधला गेला. आणि तो उपाय काय होता, तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. त्यामुळे मांजर पाय दबल्या पावलांनी आलं तरी त्याच्या गळ्यात ती घंटा हलेल, त्याचा आवाज होईल आणि आपण उंदरांनी जीव वाचवायला पळून जायचं. उपाय छान होता, तो तात्विक होता, थिओरिटिकल होता. प्रॅक्टिकल होता का? तो प्रॅक्टिकल का नव्हता? तर तो उपाय शोधल्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला की त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी मांजराच्या जवळ जावं लागेल. त्यामुळे ती मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याची जबाबदारी कोणी पार पाडायची? नेमकी तीच समस्या इथे आहे. तीच समस्या इथे आहे. शिवसेना नव्याने उभी करायची तर नेतृत्वाने आपल्या घराच्या बाहेर पडून, आळस झटकून, अधिकाधिक दिवसाचे 12-16 तास देखील लोकांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोक आपल्यापर्यंत आले, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यावर उपाय शोधले पाहिजेत, त्या समस्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळं करायला लागेल आणि तुम्ही केलंच पाहिजे. हे उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र यांच्या गळ्यात बांधायचं कोणी? बांधायचं कोणी? अर्थात शिवसेना म्हणजे मांजर आहे असं मला म्हणायचं नाही, उभाठा म्हणजे वाघोबा आहे. पण त्या वाघोबाच्या गळ्यात ही घंटा बांधायची कोणी? कारण मांजराला वाघाची मावशी म्हणतात. त्यामुळे वाघोबाच्या गळ्यात घंटा बांधली तरच उभाठा शिवसेनेचं पुनरुज्जीवन होऊ शकेल. पण त्यासाठी जे सर्वोच्च नेतृत्व आहे किंवा त्यांच्या गोतावळा जो आहे तो सुद्धा तितकाच आळशी आहे. या सगळ्यांनी आपला आळस झटकून, कंबर कसून कामाला लागायचं आणि पुढच्या निवडणुकांपर्यंत नव्याने शिवसेना भरभक्कम संघटना म्हणून उभी करायची. ही घंटा त्यांच्या गळ्यात बांधणार कोण? अभिजित भरणार आहे, साहिल जोशी, अनुजा, कोणी घंटा बांधायची? आणि या मी नावं घेतोय म्हणून मुंबईतच समजू नका, अगदी बाकीच्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्याच्यावर सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये ही चिंता आहे की उभाटा शिवसेना कशी उभी राहणार. नाहीतर हळूहळू करत गुजरात सारखा अख्खा महाराष्ट्र भाजप पादाक्रांत करून टाकेल आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहणार नाही. RSSला जितकी भाजपची चिंता नसेल तितकी मराठी मीडियाला उभाठाची चिंता आहे, शरद पवार बऱ्यांची चिंता आहे, आणि असायला हरकत नाही. पण मग त्यासाठी तुम्ही सुद्धा पत्रकारिता थोडी कमी करा, अफवा आणि डिबेट कमी करा आणि उभाठा शिवसेना किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये अभ्यास शिबिरं घ्या. कार्यकर्त्यांना कसं घडवायचं त्याची पाठ्यक्रम तयार करा आणि तयार करा, हरकत नाही. मराठी पत्रकारांनी ठरवून महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधातला एक खंदा राजकीय पक्ष उभा करायची जबाबदारी घेतली असेल, मी त्याला गैरलागू म्हणणार नाही. अशीच परिस्थिती जेव्हा 40-45 वर्षापूर्वी
आंध्र प्रदेशात होती, कुठेही कुठलाही विरोधी पक्ष नव्हता. अशा वेळेला रामोजीराव नावाचा एक मीडियाचा फार मोठा धुरंधर, एन्नाडू नावाच्या दैनिकाचा, त्यांनी रामाराव या अभिनेत्याला पुढे करून तेलुगू देशम नावाचा प्रादेशिक पक्ष उभा केला होता. तेव्हा महाराष्ट्रातल्या पत्रकारांना, मीडियाला असं वाटत असेल की भाजपच्या माजोरेपणाला, भाजपच्या यशाला शह देण्यासाठी एक खंदास प्रादेशिक पक्ष उभा केला पाहिजे, तर त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला अजिबात हरकत नाही. पण तो प्रयत्न अभिनय सोडून राजकारणामध्ये रामारावना खेचून आणण्याची क्षमता रामोजीराव मध्ये होती. मुंबई तक, एबीपी माझा किंवा आणखीन कुठचे जे चॅनेल आहेत त्याचे संपादक वगैरे, त्यांच्यामध्ये कुवत आहे का की रोज सकाळी 6ला जाऊन उद्धव ठाकरेंना उठवायचं, काय ते योगा वगैरे करा, हे करा आणि चला बाहेर पडा, पक्षाचं कार्य केलं पाहिजे. राज ठाकरेंना जायचं, भल्या सकाळी उठवायचं, चला निघा कामाला, आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही सांगू तोपर्यंत झोपायचं सुद्धा नाही. हे सांगण्याची धमक कुठल्या तरी मराठी पत्रकाराकडे आहे का, आणि ते करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का, याचा विचार करा. मी जेव्हा म्हणतोय की वाघाच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, आयडिया छान आहे, आयडिया छान आहे. भाजप सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखा जिंकता कामा नये. मी अगदी भाजप समर्थक असलो तरी भाजपला सोपा साधा सरळ आयता विजय मिळावा असं मला कधीही वाटत नाही. आणि म्हणून प्रादेशिक का असेना उभाटासारखा पक्ष समर्थपणे उभा राहणार असेल आणि त्यासाठी मराठी मीडिया प्रयत्न करणार असेल तर मी त्यांना पाठिंबा देईन. प्रश्न इतकाच आहे की ही जी घंटा आहे ती वाघोबाच्या गळ्यात बांधणार कोण, त्याचं उत्तर शोधा. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.